नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। गरीब आणि गरजू नागरिकांना सणासुदीचा काळ आनंदात जावा यासाठी सरकारने आनंदाचा शिधा ही योजना सुरू केली होती। मात्र ही योजना बंद करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे सणासुदीच्या दिवशी गरीब नागरिकांना सरकारकडून मिळणारे खाद्यपदार्थ मिळणार नाहीत। याशिवाय आर्थिक भर वाढल्याने सरकारने ही योजना बंद केल्याचं देखील बोललं जात आहे। महायुती सरकारने 2022 मध्ये ही योजना सुरू केली होती। मात्र ही योजना बंद केल्याने यंदाचा गुढीपाडवा, गणपती आणि दिवाळी यासारख्या सणांना सरकारकडून मिळणारे खाद्यपदार्थ मिळणार नाहीत। त्यामुळे पात्र नागरिकांना या वस्तू बाजारभावाप्रमाणेच खरेदी कराव्या लागणार आहेत। आनंदाचा शिधा योजनेत या सणासुदीच्या काळात रेशन कार्ड धारकांना 100 रुपयात 1 किलो या प्रमाणात तेल, रवा, चना डाळ आणि साखर दिली जाते। जवळपास 1,60,00,000 पात्र लाभार्थ्यांना या किटचे वाटप केले जात होते। त्यासाठी प्रत्येक सणाला 350 कोटींची तरतूद करण्यात येत होती। तसेच 2022 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली। त्यावेळी या योजनेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला। त्यानंतर 2023 मध्ये गुढीपाडवा, गणपती आणि दिवाळी सणाला, तर 2024 मध्ये या सणांसोबतच अयोध्या श्रीराम प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानेही आनंदाच्या शिद्याचे वाटप करण्यात आले होते। मात्र ही लोकप्रिय योजना सरकारच्या तिजोरीवर भार पडत असल्याने बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।